आणि आमचं सगळ्यांचं मिळून काहीतरी 3 लाखाच्या आसपास कर्ज होईल ते माफ करा। मुठभर उद्योगपती 12 लाख कोटी माफ, ढीगभर शेतकरी 3 लाख कोटी कर्ज माफ करत नाहीत का? तर ते मुठभर उद्योगपतींनी जर का त्यांच्या मनासारखं धोरण राबवलं नाही तर निवडणुकीत पायात पाय घालून पाडत्यात। आणि ढीगभर शेतकरी त्यांना किती खड्ड्यात घातलं तरी सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांच्याच प्रचारामध्ये दारू पिऊन मिरवणुकीत नाचत्यात। हा फरक आहे। तुम्हाला कुणी घाबरत नाही। एकदा भीती वाटून दे तुमची सरकारला, तुम्ही मागायच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण होतील। अजित पवार काय म्हणाले? राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखं नाही म्हटले का? राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखी नाही। अरे चोरावं, तुम्हाला शेतकऱ्याचं कर्ज माफ करताना राज्याची परिस्थिती आठवते। मला वाटतं की वर्षभरामध्ये 8वा वेतन आयोग मंजूर करणार आहे। त्यावेळी राज्याची चिंता वाटत नाही तुम्हाला? आमदार खासदारांनी आपला पगार वाढवून घेतला, त्यांनी काय मोर्चे काढले होते? 25% वाढला का नाही? मग त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते घाबरत नाहीत। भीती घालायला चालू करा, त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही। पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही। मग आता कसं व्हावं? अजित पवारांना तुमचं कर्जाचं नाव सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही। परवाची गंमत सांगतो, ते कोल्हापुरातच तसं बोलले, काय राज्याची परिस्थिती नाही, 31 तारखेच्या आत कर्ज भरा। जणू काय ह्यानं कसं 70,000 कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय। त्यामुळे 4 दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होतं ते। आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आहे। आता अजितदादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं 4 दिवस मुदत देते आपल्याला। 28 मार्चला कोल्हापूरला आणि मग 31 तारखेच्या आत कर्ज भरा, माफ होणार नाही। विमानानं आले कुठं? कोल्हापूरला। आणि तिथनं कलेक्टर ऑफिस मध्ये गेले। 16 मिनिटात गेले बरं का? किती मिनिटात? 16 मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले। एसी बंद पडला सरकारी गाडीचा। गाड्याला राग आला, कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे। कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल, प्रोटोकॉल बाजूला ठेव, मी सांगतोय म्हणून घे। का रे हरामखोरानो, इथं कुठला आला नेम? काय मेला असता अजित पवार? 16 मिनिटं फक्त त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय। अरे दिवसा डावळ्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मरायला लागला, लाजा वाटल्या पाहिजे ना, दया यायला पाहिजे। त्यांना दया येत नाही, पण त्यांना दया येत नाही त्याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय तुम्हाला राग येत नाही। तुम्हाला राग येत नाही याचा मला राग येतोय। अरे जरा तरी काय आहे की नाही? 16 मिनिटं या गाड्याला सहन झालं नाही, एसी बंद पडलेला। मग या आता मला वाटतंय की आपल्या या विदर्भामध्ये 40च्या आसपास तापमान आलं असेल। किती पर्यंत आहे? 42 जातो साहेब। 42 डिग्री पर्यंत तापमान गेलं। ही माझी माणसं उन्हातानामध्ये कसं काम करत असतील? ह्या माझ्या आयाबाईने 42 डिग्री तापमानामध्ये उन्हात कसं काम करत असतील? ह्याला फक्त 16 मिनिटं एसी बंद पडल्याचा एवढा राग आला। हे आमच्या जगातले आहेत का कुठल्या दुसऱ्या जगात आल्या? म्हणजे मोहम्मद तुघलकासारखं हे राज्यकर्ते वागायला लागलेले आहेत आणि जनता म्हणजे त्यांना किडामुंगी वाटायला लागलेली आहे। याचा कुठेतरी बदला घेण्याची गरज आहे।